हाय, दिस इज मी स्ट्रगलिंग टू ईट दाल खिचडी. का? सांगते. सो संध्याकाळी रूट कॅनलची ट्रीटमेंट करून आल्यानंतर डेंटिस्टने मला स्ट्रिक्टली सांगितलेलं टू अवॉइड आपली नॉर्मल पोळी भाजी. सो आय डिसाइडेड टू एंटर द किचन अँड मेक दाल खिचडी फॉर मी. आता मी किचनमध्ये आली आहे दाल खिचडी बनवायला, पण ऑनेस्टली मला स्वतःला पण कॉन्फिडन्स नाही की शेवटी खिचडी तयार होणार की कुकर फायनली ब्लास्ट होणार. सगळ्यात पहिले तर मी तूप टाकलं आणि हे रँडम तूप नाही आहे. हे माझ्या प्रिय आजीनी गावावरून पाठवलेलं होममेड तूप आहे, विच इज व्हेरी व्हेरी हेल्दी. माझं वजन आणि तुपाचा डबा एकाच वेळी उघडले जातात. फरक फक्त एवढाच आहे की डबा संपतो आणि माझं वजन वाढतच जातं. एनिवेज, लेट्स गो ऑन टू द रेसिपी. त्यानंतर कांदा कापला, पण मला बिलकुलही रडू आलं नाही कारण कांदाच त्याच्या कापल्या जाण्याच्यामुळे दुःखाने रडायला लागला. देन आय ॲडेड जिरा अँड माय चॉप्ड अनियन्स इन टू द हॉट सिझलिंग घी. त्यानंतर आय ॲडेड दिस होममेड जिंजर गार्लिक पेस्ट विच आय फील ॲडिंग इट टू एनिथिंग मेक्स युअर फूड टेस्टियर. सो आय ॲडेड लिटरली इन एव्हरीथिंग, इवन माझ्या मॅगीमध्ये पण. त्यानंतर ऑफकोर्स ॲडेड सम स्पायसेस लाईक हल्दी पावडर, रेड चिली पावडर अँड कोरिएंडर पावडर, ज्याला आय थिंक मराठीत धण्या पावडर म्हणतात, आय एम नॉट शुअर. बट एनिवेज, त्याच्यानंतर मी घेतलं राईस आणि मूग डाळ अँड आय वॉश्ड इट थरली बिकॉज मुझे अपना खाना साफ सुथरा खाना पसंद है. रेसिपीमध्ये क्वांटिटी किती होती हे प्लीज विचारू नका, कारण मी तर सगळं अंदाज आपणा स्टाईलमध्ये करत होती. सॉरी. डाळ आणि राईस टाकल्यानंतर, पाणी टाकल्यानंतर आणि फायनली लिड लावल्यानंतर मला रिअलाईज झालं की मी मीठ टाकायचं विसरली आहे आणि कुकर उघडण्याची हिम्मत माझ्यात होत नव्हती बिकॉज आई वॉज वर्किंग विथ अ कुकर फॉर द वेरी फर्स्ट टाइम. बट एनीवेज, भगवान का नाम लेके मैंने कुकर का लिड खोला अँड फटाफट से उसमें नमक ॲड कर दिया, यू नो, स्वाद अनुसार. मग देवाचं नाव घेऊन कुकर उघडला आणि दिसायला तर माझी खिचडी चांगलीच दिसत होती, पण खरं जे काही होणार होतं ते टेस्ट केल्यानंतर होणार होतं. मग थोडीशी कोथिंबीर टाकून बोलमध्ये सर्व केली, लिंबू पिळलं अँड हॅड माय फर्स्ट बाईट. अँड ट्रस्ट मी, रूट कॅनल नंतरची ही खिचडी लिटरली ब्लेसिंग वाटत होती आणि ही माझी फर्स्ट दाल खिचडीची जर्नी. रेसिपीपेक्षा जास्त स्ट्रगल मी लक्षात ठेवेल आणि शेवटी खिचडी पण झाली आणि मी पण बरी झाली. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जिथे आपण पुन्हा एकदा किचनला चॅलेंज करू. बाय.